श्री स्वामी समर्थ. मी भारती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते मस्त असाल, स्वस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. तर आज तुम्हाला माझ्या कस्टमरची साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. तर बघा, माझ्या कस्टमरची साडी ही आहे. हळदी कलरची साडी आहे. गोल्डन कलरची बॉर्डर पण आहे आणि छोटी छोटी एम्ब्रॉयडरी पण काढलेली आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहे. मी ना अगोदरच हिला फॉल लावून घेतलेली आहे. बघा, फॉल पिको फॉल दोन्ही पण करून घेतलेले आहेत. तर आता तुमच्यासोबत मी ब्लाऊज शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठंही स्किप न करता पहा. बघा, हा अस्तर आहे. आपण बोटनीट ब्लाऊज कटिंग करत आहोत. तर लांबी आहे 12.5 इंच. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे. गळा आहे 4, शोल्डर आहे 3, बगल आहे 5.5, छातीचा चौथा भाग आहे 8.5, एक्स्ट्रा 2 इंच, बगलमध्ये 1.25 इंच, इथून सनी 3 इंच, इथून 4 इंच, मागचा गळा आहे 3 इंच. तर 3.5 इंच वाढवून घ्यायचा. त्याच्यानंतर 4 इंच, सव्वा इंच, इथं पण 1.25 इंच. आता आपण अस्तर कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे अस्तर आपण पेपर कटिंग अशा प्रकारे करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे टाचणी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे कटाई करून घ्यायची आहे. आता आपला अस्तर आणि पेपर कटिंग झाली आहे. तर आपण आता साडी ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ.
आता आपल्याला ब्लाऊज पीस, साडी ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे घेतलेलं आहे. हे जे लावलेले आहे काढून टाकायचे. त्याच्यानंतर आपण टिचिंग करून घेऊ. अस्तरला, साडी ब्लाऊज पीसला अस्तर अशा प्रकारे टिचिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन पण माझे जोडून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पेपर कॅनव्हास अशा इथं अशा प्रकारे टाचणी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं पण तशीच आता आपण जे हे मागं पुढं निघलेला हा भाग आहे ते याला आपण गोल शेप देऊन हे जे मागं पुढं झालेलं आहे याला आपण एकसारखं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची मागं पुढं निघलेला भाग आहे तशी छटाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा गळा आसानीनं पलटले पाहिजे. त्याच्यासाठी असे हलके हलके इथं अशा प्रकारे खाचे द्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे हे पूर्ण असं कॅनव्हास पलटवून घ्यायचे आहे. आता आपण याच्यावर शिलाई लावून घेऊ. चार इंचवर अशा प्रकारे टक्स द्यायचे आहे दोन्ही बाजूंना. आपण मागच्या भागानं टक्स लावून घेतलेले आहेत. तर आपल्याला कंबरपट्टी आता जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला इथं एक टक्स मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे.
अशा प्रकारे एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. छोटीशी प्लेट टाकून घेतलेली आहे. कपडे आता मी अस्तर काटून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास पण मी असंच काटून घेतलेला आहे. इथं अशा प्रकारे टिचिंग देऊन द्यायची, इथं पण तशाच प्रकारे देऊन द्यायची. त्याच्यानंतर शिलाई आपण हा जो भाग आहे हा आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपण हा जो कॅनव्हास पेपर आहे, जो आपण अस्तर सोबत जोडलेला आहे, तो आता आपण अस्तरला अशाच प्रकारे जोडून घेऊ. हे शिलाई मारून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे पलटवून घ्यायची आहे. आता आपण कमरपट्टी जोडून घेतलेली आहे. तर आपण हे लेस अशा प्रकारे लावून घेऊ. अशा प्रकारे मी लेस लावून घेतलेली आहे पूर्ण ब्लाउजवर. बघा, छोटे बुंदे तयार करून घेता येते. आता आपण इथं लावून घेऊ. तर बघा, अशा प्रकारे मी गळा तयार करून घेतलेला आहे. आशा करते तुम्हाला समजला असेल व्हिडिओ. नाही समजला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला अजून नवीन नवीन डिझाईन तुम्हाला समजावून सांगेन. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.